तारखेला आयुक्त कार्यालयावर दिवस हे आंदोलन चालणार आहे? बरोबर 1 महिना. आज 19 तारीख आहे. पुढच्या 19 मार्च पर्यंत चालेल. काय प्रमुख मागण्या आहेत आपल्या? आमच्या याच्यामध्ये कर्जमाफी झाली पाहिजे, शेतीमालाचे भाव झाले पाहिजेत, निर्यात बंदी पूर्ण उठली पाहिजे. विजेचे जे खेळखंडोबा झालाय, रात्री देतात, अपरात्री देतात, तो दिवसा वीज मिळाली पाहिजे. उत्पादन खर्चावर आधारित मग शेतीमाल, दूध असेल, फळं फुलं असतील आणि इतर धान्य असेल, या सगळ्याचा उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे ही मागणी आहे. राजकीय पक्षांनी भूमिका घेतली की संपूर्ण कर्जमाफी आम्ही शेतकऱ्यांची करू, दुधाचा कायदा तयार करू, दिवसा वीज करू. परंतु आता 4 ते 5 महिने होऊन देखील कोणताही राजकीय पक्ष किंवा पुढारी या विषयावर बोलायला तयार नाही. सातत्याने शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना आमच्या असं लक्षात आलंय की शेतकरी प्रचंड अडचणीत आहेतच, परंतु त्याच्यासाठी बोलणारी कोणी नाही आहे. आणि हा विषय जर शेतकरी संघटनेने लावून धरला नाही तर मला असं वाटत नाही की त्याला कोणी आधार या महाराष्ट्रामध्ये असू शकतो. म्हणून शेतकरी संघटनेने आजचा या दिवसाचं औचित्य साधून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या विषयात खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं हे त्यांच्या काळापासून सुरू झालेले की जो शेतकरी अडचणीत आहे त्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे आणि ती खऱ्या राजाने ती त्यांची भूमिका त्यावेळेस मांडली. मला असं वाटतं की आता ती वेळ परत आलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आज याचं औचित्य साधून आम्ही या अभियानाला सुरुवात करतो. महाराष्ट्रामध्ये रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन आणि अभियान चालू करतोय. 19 मार्चला आम्ही पुणे आयुक्त कार्यालयावर घेराव घालण्याचं काम करणार आहे. जोपर्यंत शासन या भूमिकेत आम्हाला मदत करत नाही, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहतं. नेमकी आज श्रीरामपूर येथे जी बैठक झाली, काय नेमकी बैठकीचं प्रयोजन काय होतं आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन आलं? आजचा दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा दिवस आहे आणि ज्या छत्रपतीने शेतकऱ्यांच्या भाजीच्या गेटाला सुद्धा धक्का लावू नका अशा आज्ञा केल्या, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करणारे राज्यकर्ते आज शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहेत. दिवसाला 15 ते 20 शेतकरी आत्महत्या करतायत. याच्याबद्दल आम्ही एक जनजागरण मोहीम आज सुरू करतोय. आजपासून आम्ही कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे. निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासनं तुम्ही विसरला असला तर अजून विसरलेलं नाही हे त्यांना ठणकावून सांगण्यासाठी आजपासून आम्ही ही यात्रा सुरू केलेली आहे. आज 19 तारीख आहे आणि फेब्रुवारी महिना आहे. 19 फेब्रुवारी ते 19 मार्च असा पूर्ण 1 महिनाभर आम्ही या संबंध जनजागरण महाराष्ट्रभर करून पुण्याच्या आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार आहे आणि तो घेराव असा असेल की आमचे प्रश्न सुटल्याशिवाय तो घेराव संपणार नाही. अशा उद्देशाने आजचा आम्ही दिवस निवडलेला आहे. छत्रपतींच्या जन्मदिवशी यापेक्षा चांगला कार्यक्रम होऊ शकत नाही अशी आमची भावना आहे. महाराष्ट्रातल्या सरकारकडनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणखी कोणत्या मागण्या आहेत ज्या शासनाकडून आपल्याला? ह्याच्यामध्ये दुसरी मागणी आहे की कर्जमुक्ती आणि कर्जमुक्त जर व्हायचं असेल तर उत्पादन खर्चावर शेतकऱ्यांना किंमत मिळाली पाहिजे. माल मग तो डाळवर्गीय पिकं असतील, धान्य असेल, ऊस कापूस असेल, कांदा असेल, भाजीपाला असेल, दूध दुग्ध असेल, मांस मटण अंडी असतील, या सगळ्यांचा उत्पादन खर्च काढून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव दिला पाहिजे. डॉक्टर स्वामीनाथन प्रमाणे 1.5 भाव दिला पाहिजे. तर मग आम्हाला कर्ज होणार नाही. यापुढे आम्हाला कर्जमाफी मागायची वेळही येणार नाही. तेव्हा ह्याच्यासाठी हे अभियान हे शेवटचं अभियान असेल की शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई आम्ही स्वातंत्र्य मिळवल्याशिवाय उत्पादन खर्चावर आधारित भाव तोही 1.5 नगासह घेतल्याशिवाय राहणार नाही अशी ही भूमिका आहे.